आपल्या सर्वांचं स्वागत. सर्व प्रेक्षकांना बलिप्रतिपदेच्या दिवाळी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त दिव्यांची आरास, रोषणाई, फटाक्यांचे आवाज, गोडधोड, पाहुणे रावळे. मला कल्पना आहे मूड दिवाळीचा आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा आज 0 आवर मध्ये ना कुठला प्रश्न विचारणार आहोत ना कुणाला उत्तर मागणार आहोत. आज आपण आजच्या मूडला शोभेल असा विषय घेतला आहे. दिवाळी पाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक. आजचा दिवस इडापिडा टळो, बळीचं राज्य येवो ही प्रार्थना करण्याचा. आजचा दिवस व्यापाऱ्यांसाठी आर्थिक वर्षाची नवी सुरुवात करण्याचा, हिशेबाच्या नवीन वया पूजनाचा. आजचा दिवस नवविवाहित जोडप्यांसाठी दिवाळ सणाचा आणि आजचा दिवस पती पत्नीचं नातं सेलिब्रेट करण्याचा. आणि ते नातं सेलिब्रेट करण्यासाठी आज 0 आवर मध्ये आपल्या सोबत आहेत देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या पत्नी कांचन गडकरी. बरोबर त्यांची फॅमिली सुद्धा आहे. त्यांचे दोन्ही पुत्र आपल्याला इथे आपल्या बरोबर आहेत. निखिल आणि सारंग, त्यांच्या सुनाही आपल्या बरोबर आहेत, ऋतुजा वहिनी आणि मधुरा वहिनी, आणि त्याचबरोबर नातवंड सुद्धा नितीनजींची आहेत. आणि त्यामुळे खरं तर मी पहिला प्रश्न कांचन वहिनींनाच विचारीन. आम्ही त्यांना इतक्या वर्षापासून बघतो आहोत. दिवाळीचा सण हा विशेष असतो प्रत्येक घरात, खरं तर त्यात पाडवा. आम्ही त्यांना सातत्यानं जे बघतो आहे ते एक आयडियल कपल म्हणून बघतोय, आणि त्यामुळे नक्की या आयडियल कपलच्या मागचं गुपित काय आहे वहिनी? नमस्कार, सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडे घरी दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदाचा सोहळा असतो. याचं कारण माहिती काय की नितीनजी 5 दिवस घरी थांबतात. सगळ्यांबरोबर खरेदी होते, फटाके घ्यायला मुलांबरोबर जात होते, आता नातवंडांबरोबर जातात आणि पूर्ण 5 दिवस आम्ही दिवाळी छान सेलिब्रेट करतो. जसं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाराष्ट्रीयन सगळी वेशभूषा, महाराष्ट्रीयन मेनू असं सगळं साजरं केलं. आज पाडवा आहे, आज केरळी मेनू आहे, आज आम्ही वेशभूषा तशी करणार, मेनू तसा असणार. असा अनेकविध छान घरातच आम्ही असा छान सण साजरा करतो. त्याच्यामुळे घरामध्ये अतिशय आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीनजी 5 दिवस कुटुंबियांबरोबर छान वेळ घालवतात, वेळ आम्हाला देतात. त्याच्यामुळे घरी दिवाळीचा सण म्हणजे खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. नितीनजी, खरं तर तुमचं शेड्यूल इतकं व्यस्त आहे आणि आम्ही बघतो की राजकीय नेते मंडळी सुद्धा अशा वेळेला अनेक वेळेला हा वेळ काढत नाही, पण ह्यातच खरं तर तुमचा वेगळेपणा आहे. आणि हे तुम्ही का आणि कसं ठरवलं की परिवारासाठी हा वेळ काढायचा? आता आज मी धापेवाड्याला, माझ्या गावाला आहे जिथे माझी शेती आहे आणि फार्म हाऊसवर आहे. आज आम्ही सगळेजण इथे दिवाळी साजरी करतो आहे. एकंदरीतच एक गोष्ट महत्त्वाची आहे की जसं माझा वेळ मी पार्टी करता, सरकारमध्ये काम करण्याकरता देतो, तेवढाच माझ्यावर आता परिवाराचे पण अधिकार आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण मिळून मिसळून आम्ही आनंदाने हे क्षण घालवतो. यातून परिवारात देखील एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं. आपसात सगळ्यांचे संबंध खूप चांगले होतात आणि सगळेजण एकमेकाला आनंद तो सगळ्यांना होतो तो द्विगुणित होतो. आणि खरं म्हणजे एक आदर्श कुटुंब पद्धतीमध्ये सामूहिकरित्या आपण आनंदाचे क्षण मनवणं किंवा ते साजरे करणं, यातून कुटुंब देखील मजबूत होत असतं आणि आनंदाच्या बरोबर एक समाधान पण मिळत असतं. त्यामुळे सगळ्यांजण वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत, लहान मुलं फटाके फोडतात आहेत, खेळतात आहेत, वेगवेगळ्या प्रकारे रोज आमच्या सुनेने थीम्स वेगवेगळ्या तयार केलेल्या आहेत. काल सगळे पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. अच्छा. आज आता वेगळ्या प्रकारचा आहे. आजचं सगळं साऊथ इंडियन फूड आहे. तर दररोज या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि सगळ्यांची चिंता करून, सगळ्यांची आवड लक्षात घेऊन एक आनंदात रिलॅक्स होऊन हे जातात. मला आठवतं लहानपणी आम्ही म्हणायचो दिवाळी दसरा हातपाय पसरा. तसे आम्ही सगळे एन्जॉय करतोय, खातोय, पितोय, आराम करतोय आणि हा सगळा एन्जॉयचा आहे. एक गोष्ट आहे,
पण यात खूप लोक भेटणारे दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला येतात, त्यांना पण मी तेवढ्या वेळात भेटून घेतो आणि पुन्हा घरामध्ये येतो. अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू आहे. नक्कीच. मी तुमच्या सुनांना खरं तर मला हा प्रश्न विचारायचा आहे, ऋतुजा वहिनी किंवा मधुरा वहिनींपैकी कोणीही उत्तर द्यावं, की या थीम्स नक्की काय आहे आणि दिवाळी स्पेशल करण्यासाठी त्या काय काय करतात? दिवाळी स्पेशल ॲक्च्युली काय होतं की बाबा जेवढा वेळ असतात तेवढा वेळ म्हणजे ठराविक वेळेत असतात, त्यामुळे आम्ही तेवढ्यातल्या तेवढ्यात जे काही होईल ते करतो. पण दिवाळीत बाबा भरपूर वेळ घरात असतात आणि आमच्यासोबत ते वेळ घालवतात. त्याच्यामुळे आमचा असा प्रयत्न असतो की जे म्हणजे सकाळचा चहा सुद्धा आम्ही बाबांसोबत घ्यावा. तर पहिल्या वर्षी जेव्हा आम्हाला ही कल्पना सुचली त्यावेळेला आम्ही बाबांच्या ऑफिशियल कार्यक्रमात टाकलं होतं चहाची वेळ, म्हणजे ती फॉलो होईल म्हणून. आता ती आपोआप होते आहे. चहा, त्याच्यानंतर नाश्ता आणि मग जेवण, दुपारचं जेवण. तर आम्ही आपलं असं त्याला थीम म्हणजे जी घरातल्या घरात होऊ शकेल आणि त्याच्यात सगळेजण सहभागी होतील आणि एन्जॉय करतील अशा थीम्स असतात. बाहेरचं कोणी डेकोरेटर नसतं. म्हणजे आमच्याच 11 जणांमध्ये जी कल्पकता आहे ती त्याला वाव मिळतो. आणि यावेळेला त्याच्यात अजून ॲडिशन म्हणजे की प्रत्येक मेनूचा, प्रत्येक स्लॉटचा एक होस्ट होता. अच्छा. म्हणजे त्याची ती रिस्पॉन्सिबिलिटी होती, त्यांनी ते होस्ट करायचं होतं. त्याच्यामुळे अजून त्याला म्हणजे त्याचा आनंद अजून, मजा अजून त्याची म्हणजे डबल झाली. नक्कीच. मधुरा वहिनी आम्हाला सांगतील की कसं हे होस्ट तुम्ही करता. धनत्रयोदशीच्या संध्याकाळपासनं तर त्या दिवशी आम्ही सॅलड्स, सूप्स आणि असं ठरवलं होतं. आणि त्या दिवशी काही ड्रेस कोड वगैरे नव्हता, ज्याला जे आवडेल ते त्याला घालायचं होतं. अच्छा. त्याच्यानंतर म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळचा मेनू तर तसा ठरलेला असतो, पण यावेळेला म्हणजे आम्ही चिवडा, शेव, शंकरपाळे असं सगळं त्या दिवशी सकाळी खातो. आणि यावेळेला आम्ही निनादच्या मुंजीत आम्ही सगळे हळदीचे सगळ्यांनी येल्लो कपडे शिवले होते, तर आम्ही ते सगळे परत घालण्याचं ठरवलं. आणि मग लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी काही खूप करण्याची कोणाची खूप इच्छा नसते, त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही ठरवलं की पावभाजी सरळ विकत आणायची आणि तीच सगळ्यांनी एकत्र खायची. आणि आज आम्ही शेतावर आलोय, त्याच्यामुळे इकडे आज भरीत, भाकरी, वांग्याची भाजी असा सगळा मेनू होता. पाडव्याला सगळं साऊथ इंडियन आहे. आम्ही अप्पम बनवणार आहोत आणि असं आहे. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे आजच्या संध्याकाळचे होस्ट बाबा आहेत. आणि बाबा भेळ स्वतः बनवणार आहेत. अरे वा. आणि आम्ही सगळेजण पाणीपुरी, चाट, भेळ असं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे यावेळेला मुलांना 5 दिवस दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्या असतात, पण यावेळेला 1 वीक जास्ती सुट्ट्या आहेत. यांच्या क्रिसमस हॉलिडेज आता यांना राहणार नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही 5 दिवस सगळे बाबांबरोबर राहायला जाणार आहोत दिल्लीला. आणि आय एम शुअर की या 5ही दिवसांचे होस्ट बाबा आहेत, कारण आम्ही दिल्लीला गेलो की त्यांना इतका आनंद होतो की ते सकाळ, दुपार, संध्याकाळ आम्हाला सगळ्यांना विचारतात की तुम्हाला काय खायचंय, कुठे जायचंय. आणि त्याच्यामुळे चेरी ऑन द केक हे दिवाळी नंतरचे 5 दिवस असणार आहेत, कारण की ते 5ही दिवसांचे होस्ट बाबा राहणार आहेत. म्हणजे ते खरं तर दरच वेळेला असतात. जेव्हाही आम्ही सुट्ट्यांमध्ये दिल्लीला जातो तर म्हणजे ते परफेक्ट होस्ट असतात दिल्लीला आम्ही सगळे गेलो की. अरे वा. खरं तर नितीनजी, आज तुम्ही भेळ बनवणार आहे. असं तुम्हाला किती पदार्थ बनवता येतात? मी कोविडच्या काळामध्ये बरेच पदार्थ करायला शिकलो आहे आणि आता मी नवीन इनोव्हेटिव्ह रेसिपी पण तयार केल्या आहेत. आणि मग मी त्या रोज आमच्याकडे शेफ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मी त्यांना ते शिकवतो आणि करतो. आज भेळमध्ये मला माहिती आहे ऑलरेडी, कच्च्या आंब्यापासून तर खजुराची चटणी आणि ती कशी काय लसणाचं पेस्ट सगळी टाकून मी मुंबईतली जी भेळ आहे त्या टाईपची भेळ करायचा प्रयत्न करणार आहे. आणि भेळ मला करता येते.
आज सकाळी आम्ही चिवडा आणि शेव याच्या बरोबर मटकीची उसळ होती, दही टाकून त्याची दही मिसळ केली होती, गाठी वगैरे टाकून. तर काही या माझ्या आवडीचे पदार्थ आहेत ते मला माहिती आहे, पण काल कांचननी आमच्या आवडीची सांबार वडी जी होती अच्छा. ती बनवली होती. सांबार वडी पण सगळ्यांनी खाल्ली. त्यामुळे दिवाळी सगळे मिळून वेगवेगळ्या प्रकारचं खाणं पिणं आनंदात राहणं आणि असं होतं. मी लक्ष्मीपूजना दिवशी आमच्या पूर्ती सुपर बाजारला जातो, तिथे पूजा असते आणि त्या ठिकाणी मग त्या कर्मचाऱ्यांना बोनस वगैरे वाटायचा कार्यक्रम असतो. तो सोडला तर बाकी मग घरीच असतो. त्यामुळे येणाऱ्या लोकांबरोबर भेटणं बोलणं आणि आरामात रिलॅक्स मध्ये राहून दिवाळी एन्जॉय करणं आणि विशेषतः आता ही सगळी 5-6 नातवंड आहेत, त्यामुळे यांच्या बरोबर केतकीची मुलगी, निखिलच्या 3 मुली आणि सारंगची 2 मुलं, हे सगळे मिळून दिवसभर गडबड गोंधळ सगळे खेळ चालू असतात आणि त्यामुळे सगळेजण कधी फटाके फोडतात, कधी गोड खातात आणि सगळ्या अशात सगळे मिळून मग आनंद हा चांगला होतो. खरं तर गडकरी म्हटलं की कॅलरी वगैरेंचा विचार न करता रसग्रहण करणं, प्रत्येक पदार्थाला न्याय देणं अशीच तुमची इमेज आहे आणि दिवाळी म्हणजे नक्कीच अशाच पदार्थांना तुम्ही करत असाल. पण हे सगळं बनवत असताना कंट्रोल करणं अवघड जातं का? नाही, एक तर कॅलरी हा शब्दच आमच्या डिक्शनरीत नाहीये, पण आता माझ्या खाण्यावर बऱ्यापैकी कंट्रोल आहे, त्यामुळे वजन पण पुष्कळ कमी झालाय. पण झाल्यावर मी पहिले टेस्ट करतो. अच्छा. आणि तोपर्यंत फॉर्म्युलेशन फायनल तो टेस्ट करत राहतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे त्यात काय कमी आहे काय जास्त आहे. पावभाजी पण चांगली करतो, मिसळ करतो, भेळपुरी करतो. आता मी एक वेगवेगळ्या नवीन रेसिपी तयार केल्या. ही सांबार वडी जी आहे ती जी आता हिला सुचवलाय कांचनला, की आपण चुनामध्ये ते मसाला टाकायचा आणि मग त्याला स्टीम करायचं आणि मग ब्रशने तेल लावून त्याला फ्राय करायचं. अरे बापरे. वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया आहेत, ते मी यावेळी नक्की आम्ही सगळेजण आनंदात हे करत असतो. या सगळ्या सेलिब्रेशन मध्ये निखिल काय रोल आहे तुमचा? माझ्याकडे 2च जबाबदाऱ्या आहेत. एक म्हणजे बाबांनी जी प्रश्न विचारतात, कारण की 5 दिवस घरी असल्यामुळे बिझनेस मधला फॉलोअप होऊन जातो, त्याची उत्तरं देणे. आणि नंतर जो एक डिनर लंच करता होस्ट होतो त्याच्याकरता मी पण काही स्वयंपाकात मदत करतो थोडीफार. एकदा माझ्याकडे सकाळी चहा होता आणि एकदा गव्हापासून बनलेला समोसा बनवला होता नाश्त्याला बाबांकरता. अरे वा. म्हणजे असे एक्सपेरिमेंट्स तुम्ही सुद्धा करता का? म्हणजे नितीनजी वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत असतात आम्हाला माहिती आहे, पण गव्हापासूनचा समोसा जे हे परत नव्यानं ऐकतोय. आम्ही बनवतो आणि बाबांना ट्राय करायला देतो. जमलं तर मग पुढे कंटिन्यू करता येतं बाबांना आवडलं तर. सारंग, तुमचा काय रोल आहे ह्या दिवाळीमध्ये? सांगितल्याप्रमाणे मला पण ॲक्च्युली म्हणजे मी काल होस्ट होतो, तर काल माझ्याकडे म्हणजे शेतावरती आपण होतो आम्ही, त्यामुळे बिर्याणी मला करायची होती. कालचा मेन्यू आमचा असा होता की बा शेतात काय कसं होतं, बिर्याणी माझ्याकडे होतं आणि व्हेज बिर्याणी काल म्हणजे त्याचा मी होस्ट होतो. आणि दुसरं महत्वाचा रोल म्हणजे जसं बहिणीनी थीम सांगितल्या, तर मग आपण जागा कुठली ठरवायची, कारण की आम्ही ते पण हे केलं की बा चहा सोबत करतोय तर मग आपण वेगळ्या ठिकाणी करूया, कुठे बाल्कनीत करू, किंवा मग दिवाळीचं जेवण आहे सकाळचं तर छान पंगत करूया. तर ही माझ्याकडली ऍक्टिव्हिटी असते की ते ठरवणं आणि ते करून घेणं, ही माझी जबाबदारी असते दिवाळीमध्ये. आणि आम्ही सगळे ती मजा म्हणजे, कारण की थोडं वेगळं वाटलं पाहिजे, दिवाळी आहे त्याने गंमत यायला हवी, तर हा माझा रोल असतो प्रामुख्याने. आणि सगळ्यांना सोबत घेणं, सोबत घेऊन या चला इन्व्हॉल्व व्हा, हे दुसरं. तर त्या बेसिकली उत्साहामध्ये अजून जास्ती उत्साह भरणं आणि सगळ्यांना सोबत आणणं हा खरा माझा रोल आहे. त्यामुळे चेंजेस करणं, काहीतरी सगळ्यांना मजा येईल असं हे करणं. आणि माझ्यासोबत आता म्हणजे नेक्स्ट स्टेप आलं तर आमची नंदिनी जी आहे, निखिलदाची मोठी मुलगी, ती सोबत आता माझी हे घ्यायला लागली आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षी मला असं वाटतं हा रोल नंदिनी लीड करेल माझा, असं वाटतंय मला. तर नितीनजी, एकीकडे तुम्ही कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, लोकप्रिय मंत्री आहातच आणि दुसरीकडे आजोबा आहात. यातली तुम्हाला आवडणारी भूमिका कोणती आहे? मला नेहमी असं वाटतं की लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट. कारण प्रत्येक जीवनामधला जो आनंद आहे तो अडचणी समस्या अनेक असतात, त्या सगळ्यामध्ये तो आनंद शोधायचा असतो आणि तो आनंद घ्यायचा असतो. आनंद केवळ खाण्यातही नाही आहे, आनंद केवळ संगीत ऐकण्यामध्ये नाही आहे,
आनंद सगळ्यामध्ये आहे आणि सगळ्यामध्ये नाही आहे. पण त्यामधला सगळ्यात मोठा आनंद जेव्हा आपण सगळे एकत्र मिळून राहतो, हसतो, बोलतो, मिळून चर्चा करतो, गंमत करतो, मुलं हट्ट धरतात. आता मी जसं त्या दिवशी या सगळ्या मुलांना घेऊन फटाके घ्यायला गेलो, ग्रीन फटाक्याची चौकशी करत, आणि तिकडे आम्ही गांधी बागेत त्या एका फटाक्याच्या होलसेल दुकानात गेलो. त्या फटाक्याच्या दुकानासमोर एवढे 700-800 लोक गोळा झाले. पण मी त्या ह्याच्यात या सगळ्यांना फटाके विकत घेऊन दिले. त्यांनी फटाके सिलेक्ट केले, आणले. नंतर मग कपडे घ्यायला आम्ही मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये सगळ्यांकरता कपडे घेतले, लहान मुलांकरता, सगळ्या घरच्यांकरता. तर याचा एक वेगळा आनंद असतो, एक समाधान असतं. आणि एखाद्या वेळी जेव्हा आपण घेऊन देतो आपल्या नातीला एखादा कपडा, त्याचा एक वेगळा आनंद असतो. तिने आणणं किंवा तिने विकत घेणं हा वेगळी गोष्ट असते, बरोबर. पण आपण आपल्या हाताने घेऊन देतो आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आपल्याला देणारा एक वेगळा आनंद असतो. मुख्य सगळ्यांनी मिळून राहणं. मला आठवतं एक आपल्या लिमाई म्हणून कवयित्री आहेत, त्यांचं पुण्याच्या आहेत, त्याच्यावर श्रीधर फडकेने एक मराठीत गीते केलं, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. कविता फार सुंदर आहे. त्या शब्दांना अर्थ असावा, नको तर नुसती वाणी, अश्रूतूनही प्रीत झिरपावे, नको तर नुसते पाणी. कविता खूप मोठी आहे, पण घराचं घरपण जे आहे ते सगळ्यांच्या मिळून आनंदात आहे. आणि सुख दुःखात अडचणी कोणाला चुकल्या नाही, सगळ्यांच्या आयुष्यात त्या येत असतात. त्यातून आपण आनंदाचे क्षण वेचायचे आणि आनंदात दिवाळी साजरी करून आपलं मन प्रसन्न करायचं, मन समाधानी करायचं आणि सगळ्यांनी मिळून आनंदाने राहायचं. हेच दिवाळीचं सगळ्यात मोठं बक्षीस आहे, किंवा सगळ्यात मोठं सगळ्यांना आनंद देणारं हे सगळ्यात मोठं अवॉर्ड आहे असं मला वाटतं. खरंच नितीनजी, आज जे तुम्ही आत्ता जे सांगितलं ते प्रत्येकाने अगदी लक्ष देऊन ऐकलं पाहिजे असं तुम्ही बोललात. आता मी नंदिनी कडे जाते. नंदिनी, तू आजोबांबरोबर जाऊन शॉपिंग केलंस, काय मजा येते खास एकटीनं जाणं आणि आजोबांबरोबर जाऊन शॉपिंग करणं ह्यात? आबांसोबत शॉपिंग करताना आबांच्याच मनाने म्हणजे आबांची चॉईस असते. त्यानंतर आणि आबांनी म्हटलं की हे होईल तर हे अगदी होतच. म्हणजे मी एकटी गेली तर मला ट्राय करायला लागतं, पण आबांनी किंवा आजीनी म्हटलं की नाही हे होईल, हे होणार नाही, तर ते अगदी खरं होतं. आणि आबांसोबत गेल्यावरती आबा एक किंवा मग 2 कपडे नाही, एकदम बल्क मध्ये घेऊन देतात. ही सगळ्यात मोठी हे आहे. मग तुला म्हणून आबांबरोबरच जायला जास्त आवडत असेल, नाही? हो. बरं, तुझा काय रोल आहे नंदिनी या सगळ्या ह्याच्यामध्ये? आता दिवाळीला तू काय करतेस? सगळेजण एक एक काम असं वाटून घेतलंय, तुझं काय काम आहे? मला आज सकाळचा म्हणजे पाडव्याचा ब्रेकफास्टची होस्ट मी आहे, म्हणजे वा. होती. आणि आम्ही म्हणजे बाबा नाना सोबत आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो, त्यांना ओवाळलं. त्यानंतर आमची साऊथ इंडियन थीम होती आज लंचला. उनी अप्पम बनवलं आणि खूप वेगवेगळे प्रकारचे डिशेस होते. त्यानंतर आम्ही यावेळेला एक युनिक म्हणजे दिवाळीमध्ये होस्ट आणि हे होतं, पण मला एक आयडिया आली की आपण सगळ्यांनी सोबत गेम्स खेळायचे. आम्ही प्रत्येक स्लॉटमध्ये 2-2 गेम्स खेळलो. खूप मजा आली मला कंडक्ट करताना पण आणि सगळ्यांना खेळताना पण. अच्छा, मग निनाद मला सांगेल का काय काय गेम्स खेळलात तुम्ही? आम्ही आज पेंटिंग केलं, कॅनव्हास पेंटिंग केलं, शब्दभामा खेळलो. अजून आम्हाला एक वर्ड मिळत होता, एक गेम होता, त्याचं नाव नाही आठवत. प्रशस्ती हा गेम सगळ्यांची स्तुती करायची असा गेम. अच्छा, मग कोण जिंकलं? मीच जिंकलो. अरे वा. अच्छा, नितीनजी, एक प्रश्न मला नेहमी तुम्हाला दोघांना विचारावासा वाटतो की तुम्हाला एवढं राजकीय यश मिळालं, मुंबई दिल्लीत तुमचं राहणं झालं, लोक आपल्या मुलांना मोठमोठ्या इंग्रजी शाळांमध्ये घालतात आणि जितकं इंटरनॅशनल सिलेबस मिळू शकतं तितकं चांगलं असं ते विचार करतात, पण तुम्ही मात्र तुमच्या मुलांना आवर्जून सुरुवातीला सरस्वती शिशु मंदिरातच पाठवलं. हा निर्णय तुमच्या दोघांपैकी कोणी घेतला आणि का घेतला? हा निर्णय त्यावेळी मीच घेतला.
कारण कांचनची त्यावेळी नागपुरातल्या एका प्रसिद्ध शाळेचे संचालक आमच्याकडे आले होते आणि त्या शाळेतून दरवर्षी 15-16 मेरिट यायची, तिथे ऍडमिशन मिळणं कठीण व्हायचं. ते म्हणाले की तुमच्या मुलांना आमच्या शाळेत पाठवा. मी त्यावेळी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, पण कांचन एकदा म्हणाले की आपण पाठवूया त्या शाळेत. मी म्हटलं नाही, आपला मुलगा हा जास्त शिकला नाही तरी चालेल, पण तो चांगला माणूस झाला पाहिजे. आणि त्यावेळी त्या सरस्वती शिशु मंदिरमध्ये फडके आणि अभ्यंकर अशा शिक्षिका फार चांगल्या होत्या. त्यांनी उत्तम संस्कार दिले, मिस्टर फडकेंनी पण दिले. आणि एक नमस्कार कसा करायचा, श्लोक कसे म्हणायचे, एटिकेट्स, मॅनर्स, ह्या चांगल्या संस्कारामुळे निखिल सारंग आणि केतकी हे तिघे एवढे प्रगल्भ आणि उत्तम माणूस म्हणून तयार झाले की त्या संस्काराची पुंजी जी आहे ती नॉलेजच्या पुंजीपेक्षा आणि रिसोर्सेसच्या पुंजीपेक्षा मोठी आहे. आज दोघेही चांगला व्यवसाय करतात आहेत, पण त्यातले इथिक्स, प्रिन्सिपल आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे त्या मूळ संस्काराची बैठक त्या सरस्वती शिशु मंदिरातून झाली. त्यामुळे कदाचित ज्ञानाच्या बाबतीमध्ये मोठं करिअर त्यांनी नसेल केलं, पण उत्तम माणूस म्हणून, संस्कारित माणूस म्हणून, एक अतिशय उत्तम चांगला नागरिक म्हणून त्यांच्या स्वभावातून लोकांना आणि आम्हालाही सगळ्यांना त्यांच्या वागणुकीचा एक आनंद आहे. आणि डाऊन टू अर्थ आहे. हे कधीच कोणी माझ्या नावाचा उपयोग करत नाही, विमानात मागच्या ठिकाणी बसतात, राजकारणात कोणी नाही. मी सांगितलं की माझ्या राजकारणाचा वारस माझे कार्यकर्ते आहेत, कोणी राजकारणात नाही, त्यांना कुठेही त्याच्या माझ्या मंत्रिपदाशी काही घेणं देणं नाही. आपलं काम आणि ते असतात, पण हे करत असताना त्यांच्यातली समज, त्यांच्यातला सामाजिक दृष्टिकोन आणि त्यांच्यातून व्यक्तिगत वागणं, चालचलन, व्यवहार आणि चरित्र यातून एक नम्रता, शालीनता आणि एक चांगली गोष्ट आहे, याचा मला आनंद आहे. आणि हे सगळं व्यक्तिमत्व घडण्यामध्ये आजकाल जसं आपण मुलगा इंजिनियर, डॉक्टर झाला पाहिजे खूप आग्रह करतो, ती आवश्यक आहे. त्यांनी उत्तम पैसे कमावले पाहिजे हेही आवश्यक आहे, पण या सगळ्यापेक्षा आवश्यक हे आहे की तो चांगला माणूस असला पाहिजे, संवेदनशील माणूस असला पाहिजे, परिवाराच्या प्रति दायित्व घेणारा असला पाहिजे, घरात येणाऱ्या जणांशी चांगला बोलणारा असला पाहिजे, त्याच्या वागण्यात मदतीची भावना असली पाहिजे, संवेदनशीलता असली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी संस्कारातून येतात. आणि सरस्वती शिशु मंदिरातून त्यांना खूप चांगले संस्कार, विशेषतः फडके मॅडम त्यांच्या त्यावेळेच्या, आणि फडके मिस्टर फडके रिटायर्ड होते सरकारी अधिकारी म्हणून, त्या अभ्यंकर मॅडम त्यांनी खूप चांगलं शिकवलं. तुला आठवत असेल आमच्याकडे राजनाथ सिंग आले होते, त्यावेळी निनादने त्यांना पूर्ण दंडवत घालून नमस्कार केला. तो फोटो खूप व्हायरल झाला, कारण त्या शाळेमध्ये मोठ्या माणसांना नमस्कार कसा करायचा हे शिकवलं होतं. ते निखिल सारंग आणि केतकी जसं शिकले तसंच त्यांची मुलंही शिकली. त्यामुळे मुलांवर लहानपणी त्यांचा स्वभाव, त्याच्यावर चांगले संस्कार होणं, त्यांची समज, त्यांची विचार करायची पद्धती, या सगळ्या त्यांचा हटवादीपणा जाऊन त्यांना समजदारी कशी येणं, चांगलं वागणं, चांगलं बोलणं, नम्रतापूर्ण व्यवहार, या सगळ्या गोष्टी ज्या व्यक्तिमत्वाचे गुण आहेत हे संस्कारातून येतात आणि चांगले संस्कारातून माणूस घडतो. त्यामुळे ज्ञानाचं महत्व आहेच. पैसा कमवणं जीवनाचं साधन आहे, साध्य नाही आहे, पण एकीकडे हे साध्य करत असताना आपण व्यक्तिमत्व चांगल्या संस्कारांनी जर केलं तर घरातला आनंद द्विगुणित होतो. नाहीतर मुलगा शिकतो, पैसा कमावतो, पण घराचं घर पण चाललं जातं, आपसात भांडणं वाढतात, कोणी एकत्र राहत नाही आणि सगळ्यांमध्ये एक प्रकारची कटुता येते. त्यामुळे पहिली गोष्ट माणूसपण आणि चांगले संस्कार, यातून जो आपला भविष्यातला आपला घरातला मुलगा घडणार आहे तो म्हातारपणे तुम्हाला आनंद देणार आहे. पण तुम्ही त्याला केवळ आर्थिकदृष्ट्या आणि कदाचित ज्ञानाच्या दृष्टीने श्रेष्ठ केलं, पण माणूस म्हणून त्याच्यावर तुम्ही जर नीट संस्कार नाही केले तर मग तो माणूस आणि त्याचे तुमचे रिलेशनशिप तशी राहत नाही. त्यामुळे माझा भर होता की पहिल्यांदा चांगले संस्कार होऊन जीवन आणि व्यक्तित्व चांगलं घडलं पाहिजे. ते सरस्वती शिशु मंदिर म्हणून साध्य झालं. नक्कीच नितीनजी आणि वहिनी, तुम्ही दोघंही नेहमी बोलताना तुमच्या वेगवेगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये संस्कार या गोष्टीवर तुमचा खूप भर असतो. हे कसं आलं? म्हणजे इतकं, म्हणजे प्रत्येकच आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी ही त्यांच्यावरचे संस्कार हे उत्तम असावे, मात्र तुमच्या दोघांचा पहिला भर हा त्या संस्कारांवरच असतो. हे कुठनं आलं, कोणामुळे आलं? पहिली गोष्ट अशी आहे, मी सांगायला विसरलो की मी माझ्या घराकडे जेवढं मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे तेवढं नव्हतं देऊ शकलो. त्यावेळी मुंबईत राहायचो मी, सगळ्यांचं लहानपण होतं. एकदा निखिलने माझे पाय बांधून ठेवले ते पलंगाला, मी जाऊ नये गावाला म्हणून. पण या सगळ्या जबाबदारीमध्ये घर सांभाळणं, घरामधल्या मुलांवर संस्कार करणं, घरातल्या आमच्याकडे देवीचं मंदिर आहे त्याचं व्यवस्थित करणं, माझ्या बहिणी असतील, माझे नातेवाईक असतील, सामाजिक जबाबदारी ती सांभाळणं
आणि या सगळ्या मुलांना सांभाळत असताना त्यांच्यावर संस्कार करणं हे काम माझ्यापेक्षा जास्त कांचनने केलं आणि तिने या घडवण्यामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे. माझा त्यातला रोल महत्वाचा आहे. कदाचित हे उद्योजक बनले, आज चांगलं प्रगती करत आहेत, विकास करत आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काम करत आहेत, याच्याशी माझा संबंध असेल, पण त्यांच्या व्यक्तिमत्वावर चांगले संस्कार करून त्यांना चांगला माणूस घडवण्यामध्ये जसं सरस्वती शिशु मंदिरचं योगदान आहे तसंच योगदान कांचनचं आहे. आणि तिने सातत्याने मुलांना चांगले संस्कार केले, सांभाळलं, हे तिचंही मोठं श्रेय आहे. खरं तर नितीनजी आणि वहिनी, तुम्ही दोघंही राजकारणात पूर्णपणे बुडून जाऊ शकत होतात, पण तरी तुम्ही त्या पलीकडच्या सुद्धा आवडीनिवडी स्वतःच्या सुद्धा तुम्ही जोपासल्या आहेत. जे उदाहरणच झालं तर वहिनी गाणंही म्हणतात, अनेक संस्थांचं काम तुम्ही पाहता. नितीनजींना भावगीतं आवडतात, नाटक, संगीत, वाचन असे अनेक कार्यक्रम ते सातत्यानं करत असतात, आयोजित करत असतात. त्यात शेती हा एक आवडीचा विषय. हे सगळं असं कसं करता तुम्ही? पहिला मी सांगतो की मी नागपूरचा आहे, विदर्भाचा आहे आणि नागपूर आणि विदर्भाच्या मातीशी माझं नातं आहे. तसंच मी मराठी आहे. मराठी संस्कृती, मराठी नाटक, मराठी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आणि त्यामुळे या सगळ्याची तर आमची नक्कीच गाठ आहेच. म्हणजे या सगळ्या पार्ट ऑफ कन्व्हिक्शन आहे. पण याकरता जसं विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात, 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कधीतरी हे चित्र बदलावा, विदर्भाचा विकास व्हावा, इथला शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा, विदर्भामध्ये तरुण मुलांना रोजगार मिळावे, नागपूर हे सुंदर शहर व्हावं, असा माझ्या मनामध्ये एक खूप उत्कट भावना आहे. आणि त्यामुळे मी विदर्भात, नागपुरात काम करतो. महाराष्ट्रात ही माझी भावना आहे की महाराष्ट्राचा मी अँबॅसेडर आहे दिल्लीत. महाराष्ट्रातही सगळे चांगलं झालं पाहिजे. म्हणजे देहू आळंदीचा रस्ता, पालखी मार्ग हाही चांगला झाला पाहिजे आणि गडावर जायला रोपवे पण झाला पाहिजे. तर मला तसा मी देशाचाही विचार केला. पण सुरुवातीला आपल्याला आपला परिवार, आपलं घर, मग आपलं शहर, मग आपला जिल्हा, मग आपला विभाग, मग आपलं राज्य आणि आपला देश, या सगळ्यांकरता आपण चांगलं काम करायला काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो ते करण्याचा मी प्रयत्न केला. मला मर्यादा आहे, पण मी आता खासदार सांस्कृतिक महोत्सवात जवळपास 15-16 दिवस रोज 50,000 लोक येतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. क्रीडा महोत्सवामध्ये जवळपास 60,000 खेळाडू भाग घेतात. यावर्षी मोठा कार्यक्रम आहे. जवळपास 45-47 ग्राउंडवर 15-16 दिवस क्रीडा महोत्सव होतो. ज्येष्ठ नागरिक पण भाग घेतात. त्यानंतर ॲग्रोव्हिजन मध्ये 3.5-4 लाख शेतकरी येतात. 4 दिवस वर्कशॉप होतात, प्रगती विकास कसा करायचा शिकतात. आणि आता यावेळी मी खासदार औद्योगिक महोत्सव, ऍडव्हान्टेज विदर्भ, हा देखील एक मोठा कार्यक्रम आहे. विदर्भात उद्यमशीलता कशी वाढेल, नवीन उद्योग कसे येतील, तरुण मुलं जे आहेत ते नवीन इन्व्हेस्टमेंट कशी करतील, अशा प्रकारे हाही कार्यक्रम केलेला आहे. जेणेकरून आता परवा आम्ही 30,000 महिलांना शारदोत्सवाच्या निमित्ताने मेहंदी लावण्याचा कार्यक्रम केला आणि तेव्हा 700 मुली आज जवळपास 15 दिवस मेहंदी काढायचं काम करत होत्या. त्यांनाही रोजगार मिळाला आणि आपला जो इतिहास आहे, संस्कृती आहे, विरासत आहे, आम्ही आमच्या इथे दुर्गोत्सव आणि गणेशोत्सवामध्ये 350 उत्तम क्वालिटीचे सांस्कृतिक कार्यक्रम स्पॉन्सर केले आणि ते विविध मंडळाच्या द्वारे ते झाले. त्यामुळे चांगल्या लोकांमधली अभिरुची मध्ये गुणात्मक बदल व्हावा. साधा आहे जे ढोल ताशा पथक, हे जवळपास आम्ही 100-150 कार्यक्रम केले. त्यांनाही प्रोत्साहन मिळालं, प्रत्येक कार्यक्रमात त्यांनाही पैसे दिले, स्पॉन्सरवर शोधले आणि यामुळे एक वातावरण बदललं. नाही तर गणपती उत्सवात आणि दुर्गोत्सवात जे कार्यक्रम होऊ नये ते होतात, त्याचे वाईट संस्कार होतात. तेव्हा या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपल्या तरुण पिढीवर, विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे, आपल्या इथला गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचा विकास व्हावा, आपलं शहर सुंदर स्वच्छ व्हावं, आपलं राज्य चांगलं व्हावं, आपला देश चांगला व्हावा, ही जी मनातली भावना हाच कार्यक्रम आहे. आणि आपण आपलं स्वतःचं सांभाळून, मी लोकांना नेहमी सांगतो की पहिल्यांदी आपण सगळेजण आपलं आयुष्य नीट व्यवस्थित करा, प्रामाणिकपणे आपल्या जीवनाला लागेल तेवढं सगळं कमवा आणि मग समाजाकरता आणि देशाकरता समर्पित भावनेने काम करा. आणि हे करत असताना आपलं घर, परिवार, समाज, तर संपूर्ण समाज आपलं घर आहे असं समजून आपण आम्ही सेवेच्या क्षेत्रात खूप कामं केली. चष्मे, कॅटरॅक्टचे ऑपरेशन सुरू झाले. आता हात पाय लावून 200 रुपयात ते केलं. आता निर्णय डायग्नोसिसचं मोठं सेंटर काढलं. तर शिक्षण, सेवा आणि सांस्कृतिक क्षेत्रात आणि कृषी आणि उद्योग क्षेत्रात आपल्या समाजानुकूल आणि देशानुकूल चांगलं काम कसं होईल ते करण्याकरता आपण प्रयत्न करा. मी एकटा करत नाही, प्रत्येक काम करणारी मोठी 300-400 लोकांची टीम आहे. मी खरं म्हणजे काहीच करत नाही, ते सगळे मिळून काम करतात.
मी फक्त त्यांच्या मागे उभा राहतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळंच आदर्श प्रस्थापित केलं पाहिजे. घरी आदर्श असलं पाहिजे, समाजही आदर्श असला पाहिजे, आणि प्रगती आणि विकासाच्या दृष्टीने देखील आपण मोठ्या स्थानावर आपल्या गावाला, शहराला, जिल्ह्याला आणि राज्याला नेलं पाहिजे. आणि यातूनच जे हॅपी ह्युमन इंडेक्स, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स जी चर्चा सध्या जगात सुरू आहे, हा हॅपी ह्युमन इंडेक्स कशात आहे, तो आनंद सर्व दूर सगळ्यांना मिळावा या भावनेतून काम करण्याचा प्रयत्न करावा, हाच त्यामागे प्रयत्न आहे. नक्कीच. वहिनी, आपण कसा जपला आपला स्व? कारण घराला कुठलंही कॉम्प्रोमाइज न करता आपण इतकं बाहेर स्वतःच्या आवडी निवडी सुद्धा जोपासल्यात, ते कसं शक्य झालं? लग्नानंतर तर 10-12 वर्ष 15 वर्ष पूर्ण कुटुंब सांभाळलं. म्हणजे मुलांना मुंबईला न नेण्याचा जो निर्णय घेतला आणि त्या सरकारी बंगल्यामध्ये न राहण्याचा जो निर्णय त्यावेळेला मी घेतला, कधी कधी त्याचं वाईट वाटायचं, पण आता ते मला कळतंय की मुलांनी सरस्वती शिशु मंदिरमध्ये शिकले आणि नागपुरातच स्वतःच्या घरी राहून जे सणवार घरामध्ये व्हायचे त्याचे जे संस्कार मुलांवरती झाले. आणि सरस्वती शिशु मंदिरमध्ये घर हेच विद्यालय असं एक छोटासा त्यांचा एक उपक्रम चालायचा. त्या सर्व उपक्रमामध्ये मी भाग घेतला आणि मुलांवरती कसे छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कार होतात हे त्यामध्ये त्या वर्कशॉपमध्ये असायचं. त्याच्यामुळे हे मुलं आज अगदी डाऊन टू अर्थ आहे, जमिनीवरती आहे. सारंग तर मला असं वाटतं की इंजिनिअरिंगमध्ये 2 वर्ष त्यांनी सारंग नितीन गडकरी हे नाव नाही सांगितलं. सारंग गडकरी ज्या वेळेला हे त्यांच्या कॉलेजमध्ये का कार्यक्रमाला गेले त्यावेळेला त्याच्या प्रोफेसर लोकांना कळलं की हा नितीनजींचा मुलगा आहे. इतकं पण मुलांनी त्याचं म्हणजे पाळलं, शब्द पाळला की नाही मी कोणाचं मी कॉमन मॅन आहे असं म्हणून ते पूर्ण. आणि अजूनही ते तसेच वागतात. आणि मला असं वाटतं की समजा टाइम मॅनेजमेंट जर चांगलं असेल ना तर टाइम मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं आपण, घर आणि बाकी माझे जे संस्था मी सांभाळते, 9 संस्था सांभाळते, तर व्यवस्थित चालू शकतात. आणि प्रत्येक संस्थेमध्ये माझी पण एक टीम आहे आणि टीमवर्क आहे सगळं. तर त्या टीमवर्क वरती जर विश्वास असेल, एकमेकांबद्दलचा विश्वास असेल, कम्युनिकेशन छान असेल, सगळ्या खरं तर लेडीजच्या म्हणजे बायकांच्या, स्त्रियांच्या संस्था आहेत, पण कुठल्याही संस्थेमध्ये कधी तुम्ही जा हिशोब सगळं व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की ते एक टीम वर्क आहे. मी आठवड्यातनं एकदा सगळ्या संस्थेमध्ये जाते, पण जसं आता PMAGP मध्ये आम्ही 23 लाख लोन घेतलं आणि कापडी पिशव्या आणि कागदी पिशव्या बनवतोय. आज त्याचा मागच्या वर्षीचा टर्नओव्हर 28 लाखाचा झाला. पुढल्या वर्षी त्यांना आम्ही टार्गेट दिलं आपण की आपण याच्या दुप्पट आपण मार्केटिंग छान करू, पिशव्या चांगल्या बनवू आणि चांगलं काम करू, चांगल्या स्त्रियांना पण रोजगार देऊ. आज किमान आपल्याकडे 60 ते 70 लेडीज बायका आपल्याकडे काम करतात आहे, पेस्टिंगचं काम करतात आहे, शिवणाचं काम करतात आहे आणि त्यांचं कुटुंब त्याच्यावरती चालत आहे. आणि कोरोना काळात 1.25 लाख मास्क शिवून दिले आणि त्यावेळेला नागपुरात अशी स्थिती होती की बाहेर जायचं नाही. त्यावेळेला मात्र मी घरातली गाडी घेऊन नारी जवळजवळ 36 ठिकाणी मास्क बनायचे आणि जवळजवळ 140 बायकांचा कुटुंब त्या मास्क वरती याच्यावरती आम्ही चालवलं. म्हणजे गायत्री महिला औद्योगिक संस्थेने गेल्या 25 वर्षाची जी संस्था आहे आणि छोटं मोठं काम करता करता आता खूप स्टेबल झालंय. पण शनिवार रविवार मात्र मी फुल टाइम हाऊसवाईफ असते. बाकी जेव्हा हे इथे नसतात त्यावेळेला सगळ्या संस्थांचे कारभार मी चालवते. नक्कीच. खरं तर नितीन गडकरी जसे कार्यालयात स्वतः सतत कामात व्यस्त असतात आणि इतरांनाही कामाला लावतात हे आम्हाला माहिती आहे. त्यांचं लक्ष सगळीकडे असतं. वहिनी, त्यांचं लक्ष तसंच घरातही असतं का? अगदी असतं. जेव्हा मुलांना नातवंडांना बरं नसतं ना त्यावेळेला ते आवर्जून विमानातनं उतरलं की फोन असतो की काय, कशी आहे तब्येत, डॉक्टरला नेलं का, विचारलं का, दवाखान्यात घेऊन गेलेत का. त्याच्यामध्ये असतं. आणि एखादी चांगली जर कापडी किंवा कागदाची बॅग असेल ती पण माझ्यासाठी ते आणतात की कांचने असं बनलं पाहिजे, इतकी छान क्वालिटी पाहिजे, तुम्ही छान क्वालिटी कराल तर तुम्हाला चांगला माल चांगला तुमचा खपेल आहे, अजून जास्त सगळ्यांना तुम्ही रोजगार देऊ शकाल. शेतीतलं एखादा काही नाविन्यपूर्ण त्यांनी काही बघितलं, ऐकलं, कुठे चर्चा झाली तर मला म्हणतात या माणसाशी तू कॉन्टॅक्ट कर तर तुला हे सांगेल. आम्ही सिमल्याला गेलो होतो
तिथे सुंदर कांदा खाल्ला. तर तिथल्या कांद्याचं बी गेले 3 वर्ष मी आणते आहे आणि आपल्याकडला ऑर्गॅनिक कांदा साधारण अर्धा किलोचा एक कांदा, एवढा मोठा कांदा आणि अतिशय चवीला गोड, पूर्ण ऑर्गॅनिक शेती करते मी. तर अशा अनेक गोष्टी ते मला सुचवतात आणि त्याचं मग पुढचं काम मी करत असते. आपल्या सासूकडनं प्रत्येक जण काही ना काहीतरी शिकत असतं. तुम्ही काय शिकलात? एक महत्वाचा गुण जो तुम्ही त्यांच्यात पाहिला आणि विचार केला की हे आपल्यातही हवं आणि त्यामुळे त्या पद्धतीनं स्वतःच्या पर्सनॅलिटीला ग्रूम केलं. म्हणजे माणसं जोडणं आणि जपणं जे बाबा नेहमी सांगतात आणि बाबांचं जे ब्रीद आहे ते आईंच्यात आम्हाला रोजच बघायला मिळतं. कारण माणूस जोडणं सोपं आहे पण तो जपणं तेवढंच कठीण आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आई जे माणसांशी जोडून असतात किंवा त्यांचा जो कनेक्ट आहे, प्रत्येकाची चौकशी करणं, मग तो नातेवाईक असो किंवा म्हणजे मित्र परिवारातला असो, पण त्या प्रत्येक माणसाशी स्वतः कनेक्ट असतात. तर मला वाटतं की हा गुण त्यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखा आहे. मधुरा वहिनींना विचारीन, तुम्ही काय शिकलात? मी तर म्हणजे असं आम्ही सगळेच रोजच त्यांच्याकडनं काहीतरी शिकत असतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात कठीण गोष्ट मला जी वाटते ती म्हणजे यांचं म्हणजे आईबाबांचं जे रिलेशन आहे ते आत्ताच्या भाषेत सांगायचं तर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असल्यासारखं आहे. आठवड्यातनं 5 दिवस बाबा दिल्लीत असतात, आई नागपुरात असतात. आणि याच्या आधी पण म्हणजे मुलं लहान असताना पण बाबा मुंबईत असायचे आणि आई आणि मुलं नागपूरला असायचे. तर मला असं वाटतं की ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे आणि म्हणजे ती मला माहिती नाही मी करू शकेन की नाही असं, पण हे खरंच खूप शिकण्यासारखं आणि म्हणजे ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. आणि याच्यातनं शिकण्यासारखा म्हणजे पेशन्स आहे. तर मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये कमालीचा पेशन्स आहे. त्या नाराज झाल्या किंवा त्यांना एखादी गोष्ट नाही आवडली किंवा माझी कुठली एखादी गोष्ट चुकली तर त्या असं कधीच सांगत नाहीत. म्हणजे याला मला वाटतं खूप मोठं हे लागतं, मन लागतं, खूप मोठं मन नक्कीच लागतं. ती पण एक गोष्ट आहे. त्याच्यानंतर स्वयंपाक खूप मोठं मन लागतं. स्वयंपाक त्या उत्कृष्ट करतात. त्याच्यानंतर कितीही वेळ किचन मध्ये राहण्याचा त्यांना कधीच कंटाळा येत नाही. मी निखिल आणि सारंगकडे पण जाणार आहे, पण त्याच्या आधी 2 महत्वाचे मेंबर्स राहिले आहेत, अर्जुन आणि सान्वी. सान्वीकडे मी जाते. सान्वी, या दिवाळीत तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? बाबांनी आम्हाला फटाके घेऊन दिले आणि कपडे पण घेऊन दिले आणि जे गेम्स दीदीने बनवले होते त्या गेम्स मध्ये मी दीदीला विचारलं की दीदी मी तुला हेल्प करू शकते का? तर दीदीने मला म्हटलं की मी तुला असं म्हणू शकते की तू माझी व्हॉलेंटियर आहे. तर मग तू व्हॉलेंटियर बनली का? हो. अर्जुनला या दिवाळीत आजोबांनी काय घेऊन दिलं? फटाके, कपडे, खूप काही. फटाके आवडले का तुला? हो. खरं तर या गप्पा अशा सुरू राहणार आहेत, मात्र तुर्तास वेळ झाली आहे एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.